तर नमस्कार मित्रांनो, मुंबईवाला शेतकरी आज आलेला आहे कराडच्या कृषी प्रदर्शनमध्ये. आपण बरेच दिवस झाले कृषी प्रदर्शन झालेलं आहे, पण त्या प्रदर्शनाची आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे. तर त्या व्हिडिओचा आपण सारांश बघणार आहोत. आता आपण आत प्रदर्शनामध्ये एंट्री केलेली आहे. इकडं समोरून दिसतं आपल्याला. प्रत्येक वर्षी हे नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रदर्शन असतंय, परंतु यावर्षी असलेल्या ज्या इलेक्शनमुळे आपल्याला यावर्षी हे कृषी प्रदर्शन डिसेंबर महिन्यात ठेवण्यात आलेलं आहे. हे समोर दिसते आपल्याला कृषी खात्याने जे बनवलेले आहेत हे डेमोज आहेत. आपल्याला समोर दिसतात ते पूर्ण डेमो. जिल्हा परिषद सातारा कृषी विभागाच्या अंतर्गत इकडे स्टॉल ठेवलेले आहेत, छोटे स्टॉल आहेत. तरी पुढे जाऊन आपण मुक्त संचार गोट्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. गोठा आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं ह्याच्यामध्ये फायदा काय, याचं जे शेण आहे ते शेण खाली पडतं, रोजची रोज काढण्याची गरज नाही. आणि ह्याच्यामध्ये शेण मुरल्यामुळे इतर हे कडबीचे वैरण हे ते सगळं ह्याचं खत होऊन जातं. आणि दुसरा मोठा सर्वात फायदा असा की जनावरं आपण एका ठिकाणी पहिलं बांधतो, आता याच्यामध्ये काय होतं, जनावर मुक्तपणे फिरतंय. त्याला जेव्हा ऊन लागेल तेव्हा इकडे जाणार, ते सावलीमध्ये बरोबर. जेव्हा त्याला तहान लागेल तेव्हा इकडे पाणी प्यायला जाणार. आणि जेव्हा त्याला वैरण खायचं असेल, इच्छा असेल, त्यावेळेस इथं ते खाद्य खाणार, चारा खाणार आणि ते निवांत फिरणार. आणि ज्यावेळेस ऊन असेल त्यावेळेस ते इथं सावली गोठ्यामध्ये जाणार, सावलीला जाणार, रवंथ करीत निवांत बसणार. आणि याचा मुक्त संचार पद्धतीचा, मुक्त या नावातच त्याचं आहे मिनिंग या गोठ्याचं. मुक्त संचार म्हणजे जनावरं गोठ्यामध्ये मोकळी सोडली जातात. आणि आपल्या बंदिस्त गोठ्यामध्ये काय होतं, एकाच ठिकाणी जनावरे आपण बांधून ठेवल्यामुळे त्यांना पटेला सारखे वाताचे वगैरे त्यांना आजार जडतात, मास्टायटिस होतो, पुन्हा जनावर घासून राहते एकमेकाला, म्हणून त्वचा रोग होतो, खरूज अशा पद्धतीचे. आणि याच्यामध्ये काय होतं, जनावर मुक्तपणे फिरतं तेव्हा ते आनंदी राहतं. आणि याचा परिणाम दुग्धोत्पादन आपल्याला ते देतं चांगलं, आनंदी राहिल्यामुळे. तर ह्याचा बेनिफिट. आणि एक माणूस हे हँडल करू शकतो आतमध्ये सोडल्यामुळं. म्हणजे फक्त ते काय चारा टाकायला जाणार आणि पाणी सोडणार मनुष्य. एक मनुष्य 10 गायचं व्यवस्थापन, 5 ते 10 गायचं आरामात व्यवस्थापन करू शकतो. मुक्त संचार गोठा बघितल्यानंतर आपण पुढे जाऊन आपल्याला ग्रास कटरची रिक्वायरमेंट होती, तर ग्रास कटर मशीन आपण त्याबद्दल माहिती घेतो. इथं आपल्याला सीताफळची बाग आहे, त्या सीताफळच्या बागेसाठी आपल्याला लागणार आहे ग्रास कटर आपण खरेदी करणार आहोत. तर त्याचा डेमो आपण घेतो यांच्याकडून. तरी फायनली मित्रांनो, आपण हे ग्रास कटर मशीन खरेदी केलेलं आहे. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहोत आपल्या शेतामध्ये कसं ते वर्किंग करतंय. ते दिलेली माहिती मित्रांनो आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि काही तुमचे सजेशन असतील तर कमेंटमध्ये मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.